होळीच्या अग्नीत आपण नारळ किंवा लाकडं का अर्पण करतो त्यामागचं वैज्ञानिक कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, हवेत गारवा कमी झालाय आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह जाणवतोय. कारण काय? कारण होळी आली आहे. पण होळी म्हणजे फक्त लाकडे जाळणे किंवा रंग उधळणे एवढेच का? नक्कीच नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होळी मागचं एक रंजक शास्त्र आणि या सणाचं महत्त्व. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, होळीचा सण हा हिवाळा संपून उन्हाळा सुरू होताना येतो. या काळात हवेतील आर्द्रता बदलते आणि संसर्गजन्य आजारांचे जंतू वाढतात. तेव्हा आपण होळी पेटवतो. वातावरण शुद्धीकरणासाठी होळीच्या अग्नीतून निर्माण होणारी उष्णता आजूबाजूच्या परिसरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. नारळाचे महत्त्व. नारळ जेव्हा अग्नीत अर्पण केला जातो तेव्हा त्यातून निघणारा धूर आणि वायू हा हवेतील शुद्धीकरणासाठी नैसर्गिक डिसइन्फेक्टंट सारखा काम करतो. या अग्नीच्या प्रदक्षिणेमुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि बदलत्या ऋतूशी जुळवून घेण्याची शक्ती मिळते. होळी म्हटलं की आपल्याला आठवते ती भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची कथा. हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला मारण्यासाठी आपली बहीण होलिका, जिच्यावर अग्नीचा परिणाम होत नव्हता, तिला प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसायला लावले. पण विनाशकाले विपरीत बुद्धी. होलिका जळून राख झाली आणि भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आला. हा विजय होता सत्याचा असत्यावर आणि श्रद्धेचा अहंकारावर. मंडळी, आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणामागे एक शास्त्र ठेवलं आहे. प्रत्येक सणामध्ये हवामानाचा विचार करून खाण्यापिण्याचे ॲटम हे प्रत्येक सणाला वेगवेगळे केले जातात. तसेच होळीला आपण पुरणपोळी करतो. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य का? कारण डाळ आणि गूळ शरीरात उष्णता आणि ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत करतात. पूर्वी होळीला नैसर्गिक रंग वापरले जायचे. पळसाच्या फुलांपासून रंग बनवले जायचे, जे त्वचेसाठी औषधी असायचे. फुलांपासून रंग बनवण्याचा तो आनंदच वेगळा होता. आता ती मजा राहिली नाही. मार्केटमध्ये केमिकलयुक्त रंग यायला लागले आणि या रंगांनी त्वचेला आणि डोळ्यांना इजा पोहोचू शकते. त्यामुळे असे रंग वापरणे कृपया टाळावे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई असते, त्यामुळे कोरडी होळी खेळा. ड्राय होळी खेळण्यावर भर द्या. निसर्गाची हानी करू नका. होळीत टायर किंवा प्लास्टिक जाळू नका, त्याने प्रदूषण होतं. तर ही होती आपली मराठमोळी होळी. तुम्ही यावर्षी होळी कशी साजरी करणार आहात आणि तुमची आवडती होळीची आठवण कोणती, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरक्षित राहा, आनंदित राहा.